मला उत्तर देत आहे. तुम्हाला चोराच्या हातात चाव्या द्यायचा अधिकार काय? तुमच्याकडे मुख्य अधिकाऱ्यांची तक्रार करतोय साहेब आम्ही. ऐका पाटणकर साहेब, 2 मिनिट ऐकून घ्या. मुख्य अधिकाऱ्यांची तक्रार कुठं करायची असते? आपल्याकडे. आपण काय करताय? माझी तक्रार परत तिच्याकडे पाठवताय. मग याला काय अर्थ आहे? चोराच्या हातात चाव्या देणं. ज्याचं रेकॉर्ड राहते, ज्याच्याकडे रेकॉर्ड राहते काय उत्तर ऐका ना, उत्तर बघा की त्यांचं. ती उत्तर आम्ही तपासू ना. पण तुमच्या प्रश्नाला समर्पक असं उत्तर आहे की ज्याच्या ताब्यात रेकॉर्ड आहे त्याच्याकडनं रेकॉर्ड आम्ही मागणार आणि रेकॉर्ड तपासणार. त्यांच्याकडनं आलेलं रेकॉर्ड जे आहे ते रेकॉर्ड आम्हाला जिल्हाधिकारी सरांच्या निदर्शनास आणून द्यायला लागतं. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे माहिती मागतो. आता तुम्हाला ऐका की सर, युअर राईट, युअर ऍब्सोल्युटली राईट, आय एग्री विथ यू. पण मला सांगा, जर असं होत असतंय, त्यांच्याकडे तुम्ही म्हणणं मागताय चोराच्या हातात चावी द्यायला, ते सरळ सांगा माझ्याकडे काय, मी काय चोरी केलेलीच नाही. आता यांना माहिती आहे किती तर आरोपीने साहेब पकडतायत. कुठला आरोपी सांगतो का मी चोरी केल्या म्हणून? तुमची वर्दी दाखवल्यानंतरच ते सांगणार. मग आता ह्यांनी यांची वर्दी दाखवायला पाहिजे का नको? बरोबर. 2 शादीखाने बांधले तुम्ही. कुणाच्या पण जागेवर काय पण करायला वक्फची बोर्डाची जागा. एनओसी आहे. कधीचे आले? थांबा, एनओसी आले कधीचे आहे? कधीची डेटची आहे ते सांगा तुम्हाला दाखवतो. सर मी काय विचारतो ऐकून घ्या. वक्फ बोर्डाची एनओसी किती तारखेची आहे? दाखवून देतो. हा सांगतो मी. मागच्या महिन्यातल्या 13 तारखेची एनओसी आहे. बांधकाम केलंय 2 वर्षापूर्वी. 2023चं बांधकाम आहे तुमच्याकडे आणि एनओसी घेताय 26ला. ही कुठल्या कायद्यात बसते सांगा मला? अहो तेच वक्फ बोर्डाचं पत्र माझ्याकडे आहे. मी आता वक्फ बोर्ड 388 कागद काढल्यात. आज परमिशन चॅलेंज करून आलोय मी. जर वक्फ बोर्डाला काय त्याच्यात हरकत असेल त्या विषयावरती तर वक्फ बोर्ड आपल्याला कळवेल. अहो सर, वक्फ बोर्ड कसं कळवेल? तांत्रिक मान्यता काय आहेत की नाही? वक्फ बोर्डाने त्याला परवानगी दिली एवढा. अहो कधी दिली सर? त्याला अहो साहेब ऐका, साहेब ऐका. वक्फ बोर्डाने परवानगी मागच्या महिन्यात दिल्या आणि बांधकाम करून यांची 2.5 वर्ष झाली. त्यांना कशाला चर्चा? तुमची माझी चर्चा. मग त्यांना सांगायला पाहिजे. उद्या त्यांनी म्हणते ऐकत नव्हते, दंगा करायला. त्यांचा विषय ना. आपण शांततेत चर्चा करून. शांततेचा नाहीचा विषय, आक्रमकतेचा विषय. मला सांगा तुमची परवानगी किती तर किती काढायचे? कायदा काय सांगतो तुम्हाला सांगतो. 54 कुठल्या उल्लंघन आहे ते लिहून घ्या तुम्ही. कायदा साहेब सांगायला उत्तर द्यायला तुम्ही आणि मी ऐकून घ्यालोय. काही नाही, आमच्याकडे दस्तावेज आले. पहिली गोष्ट, ज्या स्टॅम्पवर तुम्ही करार केलेला आहे 500 रुपये स्टॅम्पवर केला, हे तर मान्य आहे कब्जेपट्टीवर? मान्य आहे का? बोला 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 की तुम्ही बोला. 500 रुपये कब्जेपट्टी घेण्याचा किंवा देण्याचा अधिकार त्या ऍडव्होक कमिटीला नाही. ऍडव्होक कमिटीचा अर्थ काय? वक्फ बोर्डाने आपण तरतूद करा. आपण काय काल पाहण्यात नाही, तुम्ही बसलेलं नाही सर. आपण भरपूर संघर्ष केला, अभ्यास केलाय, त्यामुळे या गोष्टीवर बसलेला आहे. माझ्यापेक्षा जास्त अक्कल आपल्याला आहे. मी टोपी काढलोय, मी अडाणी आहे. 7वी नापास आहे मी. बोला बोला, विषय घ्या. बाकी विषय काय? विषयच तुम्हाला सांगा. तुम्ही सांगायला परवानगी आल्या. परवानगी तुम्ही देता 2